फोटोशूट झाले तुमचे? चेतन इकडे होऊन जातो. सुरू आहे शूटिंग सुरू आहे. हो सर. चेतन फेकू नका. इकडे इकडे का 14,880 ठीक आहे 14,880 केलं ते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी गेल्या 1-1.5 वर्षामध्ये भांगची लागवड व विक्री करणाऱ्याबाबतचे एकूण 6 गुन्हे नोंद केलेले होते. हे सिल्लोड आणि फुलंब्री तालुक्यातील आहेत. या कारवाईमध्ये हे सुमारे 1035 किलो गांजा जप्त केलेला होता. माननीय न्यायालयाची मान्यता घेऊन ड्रग डिस्पोजल कमिटीच्या समोर हा गांजा नाश आज केलेला आहे. त्यामध्ये हा मुद्देमाल जो आहे त्याची किंमत सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त आहे. आम्ही नागरिकांना आवाहन करतो की जर अंमली पदार्थाबाबत काही माहिती असेल तर पोलीस विभाग, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो व इतर अन्य विभाग आहेत व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना अवश्य माहिती द्यावी. हे सर्व विभाग निश्चितपणे कारवाई करतील. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी गेल्या 1-1.5 वर्षामध्ये भांगची लागवड व विक्री करणाऱ्याबाबतचे एकूण 6 गुन्हे नोंद केलेले होते. हे सिल्लोड आणि फुलंब्री तालुक्यातील आहेत. या कारवाईमध्ये हे सुमारे 1035 किलो गांजा जप्त केलेला होता. माननीय न्यायालयाची मान्यता घेऊन ड्रग डिस्पोजल कमिटीच्या समोर हा गांजा नाश आज केलेला आहे. त्यामध्ये हा मुद्देमाल जो आहे त्याची किंमत सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त आहे. आम्ही नागरिकांना आवाहन करतो की जर अंमली पदार्थाबाबत काही माहिती असेल तर पोलीस विभाग, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो व इतर अन्य विभाग आहेत व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना अवश्य माहिती द्यावी. हे सर्व विभाग निश्चितपणे कारवाई करतील.
त्याचं अध्यक्षपद एकनाथ शिंदेना केलं जावं असं त्यांचं मत होतं, मात्र ते करू नये यासाठी पडद्याचे आडून उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले. असा दावा एकनाथ शिंदेनी केलेला आहे. तर त्यावेळेला जर एकनाथ शिंदेना उपसमितीचं अध्यक्षपद केलं असतं तर तेव्हा छाती करून सांगतो त्याची परिस्थिती नाही. नक्कीच आहे. हा जो उठाव झाला, या उठावामागचे कारण जे अनेक आहेत त्यातलं एक प्रमुख कारण हे पण आहे. एखादं काम जर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, त्यांना त्याचं क्रेडिट जाऊ नये. हा माणूस आणखीन वर जाता कामा नये याची दक्षता काही लोक, त्या चमू मधले काही लोक हे घेत होते. म्हणून जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्या खात्याच्या मीटिंग सुद्धा इतर लोक घेत होते आणि त्या मंत्री असून सुद्धा त्या बैठकीला सुद्धा त्यांना बोलवत नव्हते. अशी अवस्था त्या काळामध्ये उबाठा गटातल्या मंत्र्यापासून तर सर्वांनी केली होती, त्या चमूने केली होती. आणि तेच एक कारण आहे. जर त्या टायमाला उपसमितीचे जर अध्यक्ष जर एकनाथ शिंदे साहेब असते तर तो 2.5 वर्षाचा कालावधी, हा 1.5 वर्षाचा कालावधी, म्हणजे आतापर्यंत हा आरक्षणाचा मुद्दा केव्हा संपला असता एवढं मात्र निश्चित आहे. शेवटचा प्रश्न